श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारकाधरित्या क्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. रामकृष्ण हरी. काल म्हणालो होतो की आपल्याला आपल्या समोर असलेला जो अभंग आहे या अभंगाचं जे शेवटचं चरण आहे त्या चरणामध्ये असं तुकोबराय म्हणतात की तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे. यामध्ये विनवणी आहे, यामध्ये मागणी आहे. मागणी म्हणजेच याचना, आणि या याचनेलाच अजून एक शब्द आहे त्याला म्हणतात अर्थना. अर्थना म्हणजे मागणी, याचना. म्हणून ही प्रकृष्ट पद्धतीने केलेली अर्थना आहे. म्हणून प्रकृष्ट अर्थना या नामानं आपण या पूर्ण अभंगाला प्रार्थना असं म्हणू शकतो. हा त्या प्रार्थनेमध्ये शिष्टाचार पाळलेला आहे जो व्यवहारातही पाळला जातो. ज्याला कुणाला तरी पैसे मागायचे किंवा आपल्याला कोणाकडनं तरी पैसे मागायचे आणि त्या पैसे मागणाऱ्यासमोर किंवा मदत मागणाऱ्यासमोर जर आपण गेलो तर त्याची आपल्याला मदत 100% व्हावीच यासाठी आपण त्याची आधी स्तुती करतो. समजा मला 100 रुपये कोणाकडनं तरी मागायचे. अरे किती तू उदार आहेस, किती तू प्रेमळ आहेस, किती मित्रांना मदत करणार आहेस, माझ्यासारख्या मित्राला तू धावून येणार, तो कोणाला धावून येणार, तुझ्यासारखा उदार मी कुठेच बघितला नाही. बरं त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं असेल तर प्रपंचामध्ये तू कर्णापेक्षाही जास्त उदार आहेस वगैरे वगैरे आपण बोलतो. त्याची भलामण करतो, त्याची स्तुती करतो. आणि त्या स्तुती केल्यानंतर त्याला कळून चुकतं, कारण हा व्यवहार आहे, न विनाकारण हा आपली स्तुती करतो याचा अर्थ याचं काहीतरी अडलेलं काम आहे. आणि तो म्हणतो जास्त स्तुती करू नकोस, मुद्द्यावर आहे, काय हवंय ते माग. त्यावेळेस तो म्हणतो की काही नाही, मला आज जरा दिवसभरासाठी 100 रुपये देशील का. हा झाला व्यवहाराचा भाग. ज्याची आपण स्तुती केली त्याला लगेच कळतं की याला काहीतरी मागायचं आहे. पण भगवान तसे नाही आहेत. भगवंतांना त्यांची स्तुती केलेली आवडते. म्हणून या 6 चरणाच्या अभंगामध्ये 5 चरणांमध्ये तुकोबारायांनी वेगवेगळे नाम आणि त्या नामांची एक विशिष्ट योजना केली आहे. त्यामध्ये भगवंतांची स्वरूप स्पष्ट करणारी काही नामं आहेत, सत्ता स्पष्ट करणारी नामं आहेत, त्यांचं सामर्थ्य सांगणारी काही नामं आहेत, त्यांच्या ठिकाणी असलेली जी काही लांछन आहेत, लांछन म्हणजे चिन्ह आहेत, या चिन्हांना स्पष्ट करणारी नावं आहेत, ते कसे दिसतात हे सांगणारी नावं आहेत, त्यांचं चरित्र सांगणारी नामं आहेत. या नामांचा उल्लेख करून त्यांच्या अवतार स्पष्ट करणारी सुद्धा नामं आहेत. या सगळ्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर तुकोबारायांनी भगवंतांना आळवण्यासाठी, भगवंतांची प्रार्थना करण्यासाठी या नामांची विशिष्ट क्रमाने योजना केलेली आहे असं आपल्याला ध्यानात येईल. त्या योजनेचा आपल्याला नंतर विचार करायचा आहे. पण आता मी म्हणालो की ही तुकोबारायांनी केलेली भगवंतांप्रती असलेली प्रार्थना आहे. तर या प्रार्थना या शब्दावरती आपण थोडंसं बोलूयात. ही प्रार्थना कशी याबद्दल आपल्याला जरा चिंतन करायचं आहे. तर प्रार्थनेसाठी प्र आणि अर्थना असं म्हटलंय. तर केव्हाही पण बघा, कुठल्याही शब्दाच्या आधी एखादा भाग जोडलेला असतो त्याला आपण उपसर्ग असं म्हणतो. जसं साद आहे, त्या सादाला प्र लावलं की त्याचा होतो प्रसाद. किंवा माझं नाव बघा की माझं नाव आहे प्रभंजन. आता भंजन या शब्दाच्या आधी लागलाय उपसर्ग म्हणतात त्याला. कोणता लागलाय? प्र उपसर्ग. 23 का 24 उपसर्ग संस्कृतात आहेत. माझं काही संस्कृत पक्का नाही, पण त्या उपसर्गांमध्ये अनु, अन, अ, परी, प्र अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळे अर्थ स्पष्ट करणारे ते उपसर्ग आहेत. त्यातला आपण एक उपसर्ग बघूयात, थोडा सगळ्यांना कळावा म्हणून. आवरण. आवरण म्हणजे झाकण. आणि त्या झाकणाच्या, त्या आवरणाच्या आधी शब्द लावला परी.
तर त्या परी अधिक आवरण या शब्दांना मिळून होतो पर्यावरण. हा रोज आपण वापरणारा शब्द आहे. परी आवरण, पर्यावरण. तसं अर्थना या शब्दाचा अर्थ होतो याचना, मागणी. त्या मागणीला आधी प्र हा उपसर्ग लागला की त्या याचना किंवा अर्थना शब्दाचं वजन वाढतंय बघा. पहिलं तर असं सांगितलंय की ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये ध्येयस पक्क केलेलं आहे, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काही ज्ञानाची आवश्यकता असेल तर ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यानं गुरुगृही राहावं आणि ते ज्ञान प्राप्त करावं, त्यांची सेवा करावी, ते ज्ञान प्राप्त करावं आणि त्या योगे आपल्या ध्येयाप्रत त्याने वाटचाल सुरू करावी. पण एकदा ध्येयाप्रत वाटचाल सुरू झाल्यानंतर ब्रह्मचर्याश्रम संपला, नंतर गृहस्थाश्रम सुरू झाला आणि ते ध्येय गाठता गाठता समजा मध्ये कुठल्या वस्तूची अगर मदतीची गरज लागली तर ती वस्तू मागण्यासाठी इतरांकडे याचना करणं हे खऱ्या अर्थानं गैर म्हणजे चुकीचं लेखलंय. तशी मागणी करा असं आपल्या मनात आल्यानंतर आपण त्या वस्तूची एखाद्याकडे मागणी केली की आपल्या वाणीवरती काही देवता या नाराज होऊन रुष्ट होऊन निघून जातात. त्यांना असं अपेक्षित असतं की यांना ध्येयाप्रती वाटचाल करत असताना याचना करण्यासाठी कोणापुढे दीनवाणीपणानं हात पसरू नयेत. मग तुम्ही म्हणाला असा जर नियम असेल तर तुकोबाराय इथं तर म्हणतात, हेच करीत असे विनबणी भवबंधनी सोडवावे आणि मज ठाव द्यावाजी चरणी असंही म्हणतात. तुझ्या चरणाशी मला स्थान दे. ठाव म्हणजे स्थान आणि भवबंधन सोडव म्हणजे काहीतरी हवंय आणि काहीतरी नको आहे. तुकोबारायांना काय हवंय तर भगवंतांच्या श्रीचरणांच्या ठिकाणी स्थान हवंय आणि काय नको आहे तर या भवाचं बंधन नको आहे. दोन वैशिष्ट्यपूर्ण मागण्यात. मग जर मागणी मागितल्यानंतर देवता रुष्ट होतात वाणीच्या ठिकाणी असलेल्या, तर मग ह्या मागणीची संगती या नियमाला कशी लावायची. तर हा जो नियम जो आहे तो हा नियम प्रापंचिक मागण्यांसाठी एवढं लक्षात घ्यावं. सत्पुरुष हे पूर्णार्थानं सर्वार्थानं परिपूर्णतेला गेलेले असतात, संतुष्ट असतात म्हटल्यानंतर ते जेव्हा एखाद्या वाङ्मयीन रचनेतून, एखाद्या काव्यातून, एखाद्या पदातून, एखाद्या अभंगातून काहीतरी मागणी मागतात असं आपल्याला ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस समजून घ्यावं जी मागणी भगवंतांकडे केली त्या मागणीचा तसा त्यांच्याशी काही संबंध नाही. जगद्गुरु श्री तुकोबारायांचं स्थान हे भगवंतांच्या श्री चरणाशीच आहे आणि त्यांच्या ठिकाणी भवबंधन सुटलेलं आहे असं त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला दिसतं. उदाहरणच बघायचं झालं त्यांचं भवबंधन सुटलं म्हणजे काय. अहो बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे कृपा केली असं म्हणतात तुकोबाराय. आता एखाद्याच्या घराचं दिवाळं निघाल्यानंतर बरं झालं असं कोण म्हणेल. देवा तुमच्या कृपेनं बरं झालं माझं दिवाळं निघालं असं कोण म्हणेल. पण दिवाळं सर्वांचंच निघतं. निघालेल्या दिवाळ्याला बरं झालं ही तुमची कृपा आहे भगवंता हे म्हणण्यासाठी श्री संत तुकोबाराय लागतात. त्यांची तशी अंतःकरणाची परिपूर्ण तयारी झाली आहे का ते प्रपंचाचे घाव हे तटस्थपणे उपभोगतायत. काही आपत्ती आली तरीसुद्धा भगवंतांचा प्रसाद आणि संपत्ती मिळाली तरीसुद्धा भगवत प्रसादच म्हणतात. आपदा ही सुद्धा त्यांच्यासाठी श्रीचरणांचा प्रसाद आहे आणि संपदा ही सुद्धा त्यांच्यासाठी श्रीचरणांचा प्रसादच आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे संपदा आली, संपत्ती आली तर आपण हुरळून जातो, आपले पाय जमिनीपासून वर येतात. पण विपत्ती आली, संकट आली की आपण त्याच देवांना दोष देतो. या दोन्ही परिस्थितीत तुकोबारायांची मनोभूमिका कुठेही डळमळीत होत नाही. त्यांची ब्रह्मवैसका अतिशय घट्ट आहे. त्यांना माहिती आहे की हा भगवंतांनी मांडलेला आपल्या परीक्षेचा प्रसंग आहे, तेव्हा भगवंतांच्या बद्दलचं प्रेम प्राप्त करून घेणं एवढंच या आयुष्याचं आपल्याला ध्येय आहे आणि त्यांच्या श्रीचरणांचा ठाव मिळवणं हेच आपलं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाप्रती तुकोबाराय एकरूप झालेले आहेत. असं असून सुद्धा ते मागतात असा जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्यांच्या वाणीच्या ठिकाणचे देव किंवा देवता त्यांना शाप देऊन निघून जातील असा विचार करणं अतिशय चुकीचं आहे. याचं कारण परिपूर्ण संतुष्ट झालेले महात्मे ज्यावेळेस मागणी मागतात त्यावेळेस ते ती मागणी स्वतःसाठी मागत नसतात, तर बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येतो त्यांचा, जे या संसार सागरामध्ये भवबंधनामध्ये अडकून आकंठ बुडून गेलेत आणि भगवंतांना विसरलेत, अशांसाठी ते मागणी मागत असतात. दुसरा मुद्दा की समजा मी कालही बोललो त्याचा पुनरुच्चार करतो. आपल्या भाग्यानं भगवंत स्वतः समोर अवतीर्ण झाले, ते प्रकट झाले, तर त्यांच्याकडे काय मागावं
याची आपल्याला बुद्धी हवी. अगदी अलीकडच्या कोऱ्या करकरीत मराठीत सांगायचं झालं ती याची आपल्याला अक्कल हवी. काय मागावं, कसं मागावं, त्याची पद्धत कशी असावी, ती पद्धती सुद्धा इथे सांगतायत. भगवंत किंवा सद्गुरू आपल्यासमोर प्रकट झाले तर प्रथम त्यांना नमस्कार करावा. आणि कसा? पुरुषांसाठी सांगितलाय तो दंडवत नमस्कार आणि महिला भगिनींनी करायचा तो पंचांग नमस्कार. पंचांग नमस्कार म्हणजे आजकाल झोपून नमस्कार केला जातो त्याला आपण काय म्हणतो, ओणवा पडून पालथं पडून जो नमस्कार केला जातो त्याला आपण साष्टांग दंडवत म्हणतो. असा दंडवत महिला भगिनींनी करू नये. त्याचं कारण त्यांचा वक्षभाग जो आहे हा कधीही पृथ्वीला स्पर्श होता कामा नये असा शास्त्र नियम आहे. म्हणून त्यांनी सद्गुरू किंवा भगवंत दिसल्या क्षणी मस्तक टेकून नमस्कार करायचा आहे. तुकोबारायांनी या अभंगात तेच सांगितलंय. तुका आला लोटांगणी हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आहे की तुमच्या नामांचा श्री अनंतापासून ते बाळकृष्ण या नामांपर्यंत तुमच्या नामाचं स्मरण करत करत तुमच्या नामांचा तुमच्या विशेषणांचा उद्घोष करत करत हा तुका तुमच्या समोर लोटांगणी आला आहे. आणि लोटांगण केल्यानंतर काय मागितलं ते त्यांनी परमार्थातलंच मागितलं. म्हणून वाणीच्या ठिकाणी असलेली देवता शाप देऊन निघून जाते. हे प्रापंचिक मागण्यांसाठी आहे, पारमार्थिक मागण्यांसाठी तसं नाही. कारण यामध्ये चरणांच्या ठिकाणी स्थान मिळणं आणि तशी विनवणी करून या भवबंधनातून मला सोडवा असं म्हणणं, या दोन्ही मागण्या परमार्थाला पूरक अशाच आहेत. म्हणून तुकोबारायांनी केलेली ही प्रार्थना आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आपण कृष्ट हा शब्द ऐकलेला आहे, त्याला उत हा प्रत्यय लागला तर आपण म्हणतो उत्कृष्ट, तम उत्तम. तसं कृष्ट शब्दाच्या पुढे जर प्र शब्द लागला तर त्याला म्हणतो आपण प्रकृष्ट. प्रकृष्ट म्हणजे सगळ्यात वरच्या दर्जाची. ही अर्थना आहे आणि ही अर्थना कशी आहे? प्रकृष्ट अर्थना. आता प्रकृष्ट आणि अर्थना अशा दोन पदांनी जर प्रार्थना शब्दाची व्याख्या करायला गेली तर प्रार्थना शब्दाचे 4 अर्थ होतात. या 4 अर्थांकडे जरा आपल्याला आज लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपली विष्णू सहस्रनाम या स्तोत्राच्या अर्थचिंतनासाठी स्वतःची एक मनोभूमिका पक्की होईल की आपण या नामांचा अर्थ बघतोय कशासाठी. आपल्याला या नामांचा उच्चार करत करत भगवंतांना नमस्कार करून त्यांच्याकडे शुद्ध पुण्य किंवा शुद्ध परमार्थच मागायचा आहे हे आपल्याला ध्यानी यावं. म्हणून बघा, प्रकृष्टार्थना प्रार्थना अशी एक त्याची व्याख्या होते. प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थना म्हणजे याचना. जी मागणीच श्रेष्ठ आहे तिला म्हणायचं प्रकृष्टार्थना. श्रेष्ठ अशा मागणीला प्रकृष्टार्थना म्हणा. मागणी श्रेष्ठ आहे का? हो. श्रेष्ठ मागणी कशाला म्हणायचं याचा थोडासा विचार करू. श्रेष्ठ मागणी ती ज्या मागणीमध्ये आपल्या कल्याणासह समष्टीचं म्हणजे इतरांचंही कल्याण आहे. मी मगाशीच म्हणालो, या सगळ्या नामांचा उच्चार करून तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये भगवंतांकडे काहीतरी मागणी केली. या मागणीचा विचार करायला गेलो तर आपल्याला बघायला मिळेल की हा अभंग वाचणारे, त्याचा अभ्यास करणारे, त्याचं चिंतन करणारे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण बदलून म्हणजे प्रपंचात रुळलेलं आचरण बदलून परमार्थाला पूरक आचरण करणारे आपण सर्वजण आहोत. या सगळ्यांच्या उद्धाराची व्यवस्था या अभंगांच्या रचनांमधून तुकोबारायांनी केली आहे. म्हणून म्हणता येतं की आपल्याबरोबर तुकोबारायांनी इतरांच्याही उद्धाराची व्यवस्था या अभंगात केली आहे आणि आपल्यासह इतरांच्या म्हणजे समष्टीच्याही उद्धाराची तळमळ तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे. आणि ती तळमळ या अभंगाच्या शब्दांमधून जर व्यक्त होत असेल तर या प्रार्थनेला उत्कृष्ट म्हणावं लागेल. ही अर्थना, ही याचना जी आहे त्याला उत्कृष्ट म्हणावं लागेल. 2 मिनिटं. त्या याचनेला आपल्याला उत्कृष्ट असं म्हणावं लागेल. तर बघा, तुकोबाराय हे स्वतः एक परब्रह्म स्वरूप झालेले महात्मे आहेत आणि त्यांनी मागितलेली शब्दरचना जी, त्या मागणी जी आहे, त्या मागणीसाठी केलेली जी शब्दरचना आहे आणि त्यामागचा जो परिणाम आणि हेतूचा विचार आहे, या दोन्हीच्या विचारानं आपल्याला म्हणता येईल की ही मागणी प्रकृष्ट आहे. ती मागणीच श्रेष्ठ आहे म्हणून तिला प्रार्थना म्हणा. प्रार्थना म्हणजे अशी याचना. या दृष्टीने पाहता हा जो अभंग ही खरी प्रार्थना आहे. कारण इथे जी मागणी तुकोबारायांनी केली आहे ती मागणी श्रेष्ठ आहे. त्या मागणीमध्ये एक उदात्त भाव भरलेला आहे.
प्रापंचिक इतर कुठल्याही मागणीमध्ये असा उदात्त भाव आपल्याला बघायला मिळणार नाही. तेव्हा देवा माझ्या नवसाला पाव आणि मला चांगली नोकरी मिळू दे, या मागणीमध्ये तो उदात्त भाव नाही. नोकरी मिळाल्यावर फक्त माझं कल्याण आहे, पण भवबंधनी सोडवावे किंवा ठाव द्यावाजी चरणी या मागण्यांमध्ये स्वतःच्या उद्धाराबरोबर समष्टीच्या उद्धाराची सुद्धा व्यवस्था तुकोबारायांनी इथं केली आहे. दुसरा अर्थ होतो प्रकृष्टानामर्थना प्रार्थना. श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना हे बघितलं. श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना, हा दुसरा अर्थ झाला. आता श्रेष्ठांनी केलेली मागणी, आता इथं प्रार्थना ही संज्ञा स्पष्ट होण्यासाठी 3 गोष्टी जुळाव्या लागतात. पहिली मागणारे, दुसरी देणारे आणि तिसरी स्वतः ती मागणी म्हणजे प्रार्थना. तर जी प्रार्थना आहे ती श्रेष्ठ आहे म्हणून तिला प्रार्थना म्हणा. ही मागणी जी आहे ती श्रेष्ठ आहे म्हणून ती प्रार्थना, पहिला अर्थ. दुसरे, जे मागणारे आहेत ते सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणून याला म्हणा प्रार्थना. आता मागणारे कोण आहेत? जगद्गुरु श्री तुकोबाराय. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या मोबाईलची रेंज बघून व्यवस्थित बसा. अनेक जण लेफ्ट होत आहेत परत जॉईन होत आहेत, लेफ्ट होत आहेत परत जॉईन होत आहेत, असं करू नका. प्रकृष्टानामर्थना प्रार्थना, श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे काय? त्या मागणीला म्हणायचं प्रार्थना. श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना, श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना. आता श्रेष्ठ कोण आहे? तिथे तुकोबाराय आहेच श्रेष्ठ. आता गंमत बघा, आपल्याकडे संत वाङ्मयाचा अभ्यास करताना आत्ता आधी होऊन गेलेल्या संतांची स्तुती नंतर झालेल्या संतांनी केलेली आपल्याला सापडते. बघा ना, साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप, सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ही आपल्याला श्री संत नामदेव महाराजांची स्तुती ऐकायला मिळते. कशी ऐकायला मिळते? तर ती जी प्रार्थना आहे किंवा ती जी स्तुती आहे, ही स्तुती केली आहे श्री संत एकनाथ महाराजांनी. माऊलींच्या नंतर एकनाथ महाराज झालेत. माऊलींच्या नंतर एकनाथ महाराज झालेत म्हटल्यावर नंतर झालेले नाथ महाराजांनी आधी झालेल्या माऊलींची प्रार्थना करणं हे स्वाभाविक आहे. किंवा जनाबाई महाराज म्हणतात की मरोनिया जावे बा तुझे पोटी जन्मा यावे, किंवा सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार, असं का म्हटलं? त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन आहेत, त्यांच्या समोर ज्ञानेश्वर माऊली तिथे उभे आहेत, त्यामुळे ते वर्णन करू शकतात. तेव्हा एखाद्याची स्तुती करायची असेल किंवा एक संत दुसऱ्यांची स्तुती करत असतील तर एक आपल्याला विचार करता येतो की दोन्ही संत एक तर समकालीन असावेत किंवा ज्यांची स्तुती करायची आहे ते आधी जन्माला आले असावेत आणि जे स्तुती करणार आहेत ते नंतर जन्माला आलेले असावेत. जसं जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य असलेले श्री संत निळोबाराय नीलकंठ महाराज यांनी तुकोबारायांच्या स्तुतीबद्दलचे खूप अभंग रचलेत. मी मंगलाचरणात सुद्धा एक अभंग म्हणून आलो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, निळा म्हणे धराल हाती तरी द्यालमती निरुपम, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. या चरणात सुद्धा तुकोबारायांची स्तुती आपल्याला बघायला मिळते की तुम्ही स्वामी आहात, मी तुमच्या सेवेलागी मी सेवक झालेलो आहे, आता यावरती माझा तुम्ही अव्हेर करू नका, असं जर निळोबाराय म्हणत असतील, मागणी करत असतील तर तुकोबाराय आधी होऊन गेलेत आणि नंतर निळोबारायला झालेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तुकोबारायांची श्रेष्ठता इथेच त्यांनी स्पष्ट करून सांगितली की नाही. आपण तुकोबारायांची आरती बघा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा, एवढ्या सगळ्या वर्णनामध्ये श्री संत रामेश्वर भट्ट द्विज स्वामी महाराजांनी जे वर्णन केले ते कोणाचं केलं? तुकोबारायांचं केलंय. म्हणजे तुकोबाराय हे श्रेष्ठ आहेत की नाही? म्हणजेच प्रकृष्ट श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणून या मागणीला आपल्याला प्रार्थना असं म्हणता येईल. अजून पुढे जाऊयात. निळोबारायांनी सुद्धा जसे मनाचे श्लोक आहेत ना तसे तुकोबारायांच्या स्तुतीचे 200च्या वर श्लोक केलेले आहेत. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कल्याण मूर्ती, भास्करा पूर्ण कीर्ती, सच्चिदानंद रूपा या श्लोकामध्ये आलेले हे जे शब्द आहेत आपल्याला म्हणता येतं की स्तुती केली आहे. कुणी? श्री संत निळोबारायांनी. कोणाची? त्यांचे सद्गुरू असलेल्या तुकोबारायांची स्तुती केली आहे.
महान सद्गुरू भक्त असलेले श्री संत निळोबाराय तुकोबारायांची स्तुती करतात। या स्तुतीमधून तुकोबारायांची महत्त्व, तुकोबारायांची महत्ता, त्यांच्या विभूतिमत्वाची उंची आपल्याला कळते। म्हणून आपल्याला म्हणावंसं वाटतं की श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणून हा अभंग प्रार्थना असा आहे। आता एक विशेष रचना तुमच्या समोर मांडतो। नंतर झालेल्या संतांनी आधी झालेल्या संतांची स्तुती, त्या स्तुतीची अनेक उदाहरणं माझ्याकडनं आत्ता सांगितली गेली। यात नवल म्हणजे ती स्तुती, त्यामध्ये वापरले गेलेले शब्द म्हणून ती आश्चर्यजनक, आनंददायी आणि महत्त्व प्रतिपादक नक्कीच आहे। पण यापेक्षाही नवल वेगळं आहे। अजून एक आश्चर्य आपल्याला बघायला मिळतं। या रामेश्वर भट्ट द्विजांच्या ठिकाणी एक गंमत झाली यांच्या चरित्रामध्ये। त्या रामेश्वर भट्ट द्विजांनी या तुकोबारायांच्या अभंगांची गाथा पाण्यामध्ये बुडवण्याची त्यांना शिक्षा दिली। तुकोबारायांनी ते पाण्यामध्ये ती गाथा दगडाला टांगून, दगड अडकवून बुडवली। बुडवल्यानंतर ती वर आली, तरली, तो चमत्कार सोडून द्या। पण हा चमत्कार झाल्यानंतर या रामेश्वर भट्टांच्या शरीराचा दाह सुरू झाला। आता सतत ते एवढा अंगाचा त्यांची आग व्हायला लागली की पाण्यामध्ये बसून राहिले तरी सुद्धा ती आग शांत होईना, अंगाला चिखल लावला तरी ती शांत होईना। या रामेश्वर भट्टांचं भाग्य जरासं मिश्र होतं। तुकोबारायांना त्यांनी शिक्षा केली, पण आळंदीच्या सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मात्र त्यांचा भाव होता। म्हणून हे रामेश्वर भट्ट द्विज माऊलींच्या दर्शनाला गेले आणि माऊलींच्या दर्शनाला गेल्यानंतर माऊलींना त्यांनी प्रार्थना केली की मला या संकटातनं सोडवा। ते म्हणाले, अरे बाबा, तुझ्याकडनं माझा भक्त असलेल्या श्री संत तुकोबारायांची काहीतरी निंदा घडली आहे म्हणून तुझ्या अंगाचा का दाह होतोय। तेव्हा जाऊन त्यांची क्षमा माग, तरच तुझ्या शरीराचा दाह शांत होईल। लक्षात घ्या, तुकोबारायांचं महत्त्व प्रतिपादन करून कोण सांगतायत? त्यांच्या आधी कैकशे वर्ष झालेले ज्ञानेश्वर माऊली। आणि त्या अभंगामध्ये, रामेश्वर भट्ट द्विजांच्या त्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या तोंडी एक चरण आलेलं आहे, तुका सर्वांश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नामयाचा। आधी झालेले माऊली, नंतर झालेल्या तुकोबांचं तुका सर्वांश्रेष्ठ असं वर्णन करतात। मला सांगा, अशा श्रेष्ठ अशा तुकोबारायांनी, त्यामध्ये त्यांचं श्रेष्ठत्व आपल्याला प्रतिपादित होतंच की, या श्रेष्ठ अशा तुकोबारायांनी केलेली मागणी म्हणून याला प्रकृष्टानामर्थना प्रार्थना असं म्हणता येईल की नाही? म्हणजे ती मागणीही श्रेष्ठ आहे आणि मागणारे श्रेष्ठ आहेत म्हणून तिला म्हणा प्रार्थना। हे झाले दोन अर्थ। तिसरा अर्थ होतो प्रकृष्टेभ्योर्थना प्रार्थना। श्रेष्ठ मागणी आहे, श्रेष्ठांनी केलेली आहे म्हणून ती प्रार्थना मान्य आहे। पण श्रेष्ठांसाठी केलेली मागणी आहे म्हणून तिला काय म्हणा? प्रार्थना म्हणा। आता तुकोबारायांनी मागणी मागितली म्हणून ती प्रार्थना, हे बघितलं। पण कुणासाठी मागितली हे आपल्याला बघायला पाहिजे। कोणासाठी मागितली हो? ती आपल्यासाठी मागितली। मग आपण श्रेष्ठ आहोत का? हो। आपण स्वतःला श्रेष्ठ कोणापासून समजावं? इतर सगळ्या योनींमध्ये आपल्याला पाप पुण्य समं कृत्वा नर योनीश जायते या न्यायाप्रमाणे पाप पुण्य समान होऊन आपल्याला आत्ता हा नरजन्म प्राप्त झालेला आहे। हा दुर्लभ असा नरजन्म आहे। दुर्लभम त्रयमे वैतद असं श्रीमद आचार्यांनी म्हटलेलं आहे। देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम, आपल्याला मनुष्यत्व मिळालंय म्हणून आपण श्रेष्ठ आहोत। चला, सर्वच मनुष्य आहे। या सगळ्या मनुष्यांमध्ये आज या सकाळी 9 ते 10च्या वेळेमध्ये किती जण तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन करतायत, जप करतायत मला सांगा? म्हणजे माझ्याच वर्गाला जॉईन झालं पाहिजे असं काही नाही, पण सकाळी उठून निदान पूजा करणारे किती आहेत? फार कमी आहेत। लक्षात घ्या, या सगळ्यांपेक्षा आपण मनुष्य आहोत म्हणून श्रेष्ठ आहोत। आणि दुसरी गोष्ट, मनुष्य म्हणून जन्माला येऊन सुद्धा आपण परमार्थ करतो इतरांपेक्षा, म्हणूनही आपण श्रेष्ठ आहोत। फक्त त्या श्रेष्ठत्वाची टिमकी आपण वाजवली नाही पाहिजे, एवढंच। म्हणजे आपल्यासारख्या भगवत प्राप्तीसाठी सज्ज झालेल्या भाविकांना तुकोबाराय श्रेष्ठ म्हणत असावेत आणि त्यांच्यासाठी केलेली ही मागणी आहे म्हणून प्रकृष्टेभ्योर्थना प्रार्थना असं म्हणणं आपल्याला तिथे भाग आहे। तेव्हा प्रकृष्टेभ्योर्थना म्हणजे ज्यांच्यासाठी मागितलंय ते श्रेष्ठ आहेत म्हणून या मागणीपर अभंगाला प्रार्थना असं म्हणा। पुढचा अर्थ होतो प्रकृष्टादर्थना प्रार्थना। आपल्यासारख्या जीवांना
उद्धार, आपल्यासारख्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून तुकोबरायांनी मागणी मागितली. पण कुणाकडे मागितली? ज्यांच्याकडे मागितली त्यांना सुद्धा काय म्हणायचंय? श्रेष्ठ म्हणायचंय. कोण आहे श्रेष्ठ? ते स्वतः भगवान आहेत. तुका आला लोटांगणी असं तुकोबाराय ज्यांना लोटांगण घालतायत ते कसे आहेत? ती श्री अनंत आहेत, मधुसूदन आहेत, पद्मनाभ आहेत, नारायण, जगव्यापक, जनार्दन, आनंदघन आदी आदी नामांनी ज्यांना ओळखलं जातं असे सर्व व्यापक असलेले भगवान परमात्मा श्री पांडुरंग हे स्वतः श्रेष्ठ आहेत की नाही? तेव्हा श्रेष्ठांकडे केलेली याचना म्हणून याला प्रार्थना म्हणता येईल. 4 व्याख्या बघितल्या. प्रकृष्टार्थना प्रार्थना, प्रकृष्टानामर्थना प्रार्थना, प्रकृष्टेभ्योर्थना प्रार्थना, प्रकृष्टादर्थना प्रार्थना. श्रेष्ठांनी, श्रेष्ठांकडे, श्रेष्ठांसाठी केलेली श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना असं आपल्याला तात्पर्य स्वरूप बोलता येऊ शकतं. हा अभंग हा भगवंतांकडे केलेली प्रार्थना आहे हे म्हणण्यामागे या 4 व्याख्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. अजूनही प्रार्थनेचे 2 प्रकार पडतात. ती म्हणजे व्यक्तिगत प्रार्थना आणि समूहासाठी किंवा समष्टीसाठी केलेली प्रार्थना. तर व्यक्तिगत प्रार्थना ही प्रपंचात मुरलेले जे असतात लोणच्यासारखे तेच करतात. सहसा भरपूरदा त्यांच्याकडनंच अशी अपेक्षा असते की ते स्वतःसाठी स्वार्थ बघतात. पण सत्पुरुष संत महात्मे विभूतींकडनं मात्र असं घडत नाही. हे सर्व संत महात्मे स्वतःसाठी तर मागतातच मागतात, पण ते मागणं त्यांच्याकडे ते नाही आहे म्हणून मागत नाही. ते मागणं ते इतरांसाठी मागतात. म्हणून समष्टीसाठी केलेली प्रार्थना तिला सुद्धा उत्कृष्ट आणि उदात्त अशी प्रार्थना म्हटलेलं आहे. बघा ना, आपल्याला धियो यो न प्रचोदयात म्हटलेलं आहे. त्यामध्ये जो न उच्चार येतो, न, तो सर्व आम्ही या दृष्टीने येतो. किंवा आपण सर्वजण एक श्लोक म्हणतो, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत किंवा दुःख मापनुयात, काही म्हणा. ही सुद्धा सर्वांचं कल्याण व्हावं यासाठी केलेली एक अर्थानं काय म्हणावं लागेल? प्रार्थनाच म्हणावं लागेल. किंवा अजून एक गंमत सांगतो. आपण जगद्गुरु सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचं ते पसायदान म्हणतो. ही पसायदान जरी तोषोनी मज द्यावे जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आदी आदी ओव्यांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ते जरी तोषोनी मज द्यावे जरी ज्ञानेश्वर माऊली म्हणत असले तरी सुद्धा ती काय एक वैश्विक प्रार्थना आहे. तेव्हा प्रार्थनेचा एवढा विचार आपण केला. आता तुकोबारायांच्या अभंगाकडे थोडंसं वळूयात. हा पहिला विचार जो आहे त्या अभंगाबद्दल बोलण्याचा हा मी इथे संपवतोय. मला वाटतं आजची वेळही आपली झाली, पण थोडंसं आपल्याला पुढच्या प्रवचनासाठीची चाल काढून दिली पाहिजे. चाल म्हणजे काय? आपण त्याला सर्किटच्या भाषेमध्ये कनेक्शन म्हणतो. पुढे जोडण्यासाठीची प्लग पिन. उद्याचा विचारासाठी काहीतरी विचार उरवायचा असतो, कारण पूर्ण प्रवचन मला आपल्याला चालवायची. आता या प्रार्थनेचा विचार आपण केला. ही प्रार्थना आहे, हो प्रार्थना आहे. मग या प्रार्थनेमध्ये शिष्टाचार काय मान्य केला आहे? पहिल्यांदा त्यांना लोटांगण घालायचं आणि मग मागण्या मागायच्यात हे डोक्यात आहे. पण त्यांचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी आपल्याला त्यांच्या नामांचा उच्चार करत त्यांचं सौंदर्य, त्यांच्या ठिकाणी असलेले गुण, त्यांचं सामर्थ्य, त्यांची सत्ता, त्यांचं चरित्र, त्यांचे अवतार या सगळ्यांचं वर्णन करत करत त्यांची संतुष्टता, त्यांची तृप्ती, त्यांचा आनंद, त्यांची मर्जी आपल्याला प्राप्त करून घ्यायची, जेणेकरून आपण जे मागू ते पटकन आपल्याला ते देतील. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी अभंगाची सुरुवात केलेली आहे. पहिलाच शब्द यामध्ये येतो श्री अनंता. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. तर बघा, यामध्ये पहिलंच नाम येतं श्री अनंता. तर हे श्री अनंत जे नाम आहे त्या नामावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तर कोणालाही विचारलं का पहिलं नाम काय देवांचं, तर तुम्ही सगळेजण म्हणाल, कदाचित म्हणाला की भगवंतांचं पहिलं नाव आहे अनंत. पण नाही, त्या अनंत पदाच्या आधी काय श्री लागलाय, श्री. तर हा जो श्री आहे तो श्री का बरं लावला गेलाय तिथे? अहो, आपण लग्नाची पत्रिका पाठवतो इतरांना, तेव्हा सुद्धा ज्यांना लग्नाची पत्रिका द्यायची आहे त्या पत्रिकेवर नाव टाकताना त्यांच्या आधी आपण श्री लिहितो की नाही? मग आपण इतरांना पत्रिका देताना जर श्री लावतोय
तर आपल्याला ज्यांनी जन्माला घातलं ते भगवान जे आपल्याला सांभाळतात आणि जे या सगळ्या सृष्टीचं लयही करतात, त्यांच्या नावापुढे श्री नको का लावायला. तुकोबारायांनी हा शिष्टाचार सुद्धा पाळलाय. त्यांना अनंत असं न म्हणता श्री अनंता मधुसूदना असं म्हटलंय. परमार्थामध्ये संतांना आणि भगवंतांना कधीही प्रथमदर्शनी तरी एकेरीत उच्चारू नये, आहोजाहोज करावं आणि त्यांचं उच्चारण करताना त्यांच्या नामाआधी श्री असं पद लावावं. बघा, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, हा तुकोबारायांचाच अभंग आहे. त्यांनी संतांचं वर्णन सुद्धा पहिल्यांदा श्री संत असं केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा भगवंतांचं वर्णन करताना श्री अनंत असं केलंय. तर भगवंतांच्या नामाच्या आधी, अनंत या नामाआधी श्री का लावला, या श्रीकाराचं चिंतन आपल्याला करायचं आहे. म्हणून जो स्वतःच्या नावापुढे श्री लावून घेतो त्याला आपण श्रीमंत किंवा श्रीमान असं म्हणतो. ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला आपण म्हणतो बुद्धिमान, ज्याच्याकडे शक्ती आहे त्याला आपण म्हणतो शक्तिमान, बरोबर. तसं ज्याच्याकडे श्री आहे त्याला आपण म्हणतो श्रीमान. आपल्या सुदैवानं आपल्यावरती संतांनी केलेल्या दयेनं, कृपेनं भगवान श्री विष्णूंच्या या दिव्य अशा विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा भगवंतांचं एक नाम आलंय श्रीमान. ते एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा आलंय. तर या 4ही वेळा आलेल्या श्रीमान या शब्दाचा अर्थ एकच होतो की वेगळा होतो, तो अर्थ कसा बघायचा यासाठी आपल्यालाही काही चिंतन करणं गरजेचं आहे. तर अर्थ कसा बघायचा, त्यासाठी कुठल्या ग्रंथाला शरण जायचं, हा सगळा विचार, तो अर्थ बघण्यासाठीचे नियम, मार्गदर्शक म्हणून आपल्याला त्या विभूतींनी केलेला उपकार जो आहे, या सगळ्याचं चिंतन आपल्याला उद्याच्या प्रवचनात करायचं आहे. आपल्या कानावरती फक्त एवढा शब्द घालून ठेवला की भगवंतांचं नाव आहे श्री अनंत. त्या श्री अनंत नामाच्या आधी श्री लागलेला आहे, त्यासाठी त्यांचा आपल्याला श्रीमान या नामाचा आपल्याला विचार करायचा आहे, अर्थविचार करायचा, अर्थचिंतन करायचं आहे. आणि आत्ताच सांगतो की भगवंतांचं हे श्रीमान नाव विष्णू सहस्रनामाच्या 1000 नावांच्या या तालिकेमध्ये 22वे, 178वे, 220वे आणि 613 या 4 क्रमांकांना ते नाम येतं. आता आपल्याला काम काय पडतं, आपण एकतर गीता प्रेस गोरखपूरचं हे विष्णू सहस्रनाम शंकर भाष्य, हे जे हा जो ग्रंथ आहे, छोटासा ग्रंथ आहे, मी कालही सांगितलं, फार तर किंमत त्याची 30 ते 40 रुपये किंमत, याची 30 रुपये किंमत होती ज्यावेळेस मी विकत घेतलं. त्या ग्रंथाचा अभ्यास आपण करावा. आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज म्हणत असाल अशी अपेक्षा करतो आणि तुकोबारायांची गाथा जी आहे ती गाथा आपल्याकडे असावी अशी सुद्धा आपल्याला प्रार्थना करतो, जेणेकरून याचा आपल्याला विचार करता येईल. हे श्रीमान नाव जर भाष्य नसेल तर निदान स्तोत्रामध्ये तरी शोधून आपल्याला कुठे सापडतं का बघावं, एवढाच विचार आपल्यासमोर मांडतो. आजची झालेली प्रवचन सेवा मी भगवंतांच्या चरणी अर्पण करतो.